मध्ये पहिला बॉल विकीचा, पहिलाच बॉल हा पंप पूल केलाय, तिथे हुकचा फटका, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एक धावे ते कंप्लीट झाले, सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगल ऑफ द मार्क, सिंगल ना आपलं खातं पाटील ना, आणि या सिंगल नंतर संघाचा श्री गणेशा होत असताना टीमच्या धावसंख्येला आता सुरुवात झालेली आहे. आता स्ट्रायकिंगला नमित पाटील, मजा येईल, एक बिग फाईट आहे कारण दोन्ही संघ अगदी बलवान आहेत, ताकदवान आहेत आणि अनेक स्पर्धा जिंकल्यात या दोन्ही टीमनं. ओहो, इथे पहा बॅटचा स्विंग अगोदर झालेला आहे, लवकर क्लोज केला आहे बॅटचा फेस नमित पाटीलनं. पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहून गेलाय, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विकीची, अगदी कमी वयाचा खेळाडू पहिल्या षटकाला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा पहा बॅक ऑफ लेन, टप्पा थोडासा मागे खेचला आणि इथे पडल्यानंतर पहा थोडासा अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. इथे पुन्हा बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये शरीरापासून दूर गोलंदाजी केली जाते विकीकडून. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत विकीनं, म्हणजे अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे विकीनं. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बिसावतोय. डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल, सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, परंतु त्यानंतर 3 बॉल अगदी वेगवेगळ्या लेंथवरती टाकले होते विकीनं. हा बॉल याच बॉलची वाट पाहत होता, प्रतीक्षा करत होता नमित पाटील आणि त्याला उडवलाय ऑन दी अप. हा फटका लॉंग ऑन क्लिअर करणारा नमित पाटीलच्या बॅटमधून येतोय हा क्रॅकिंग षटकार, आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती, 7 धावा. ओहो, खोलात टाकलाय, चांगला यॉर्करचा वापर विकीनं केलाय, सन्मान दिला, बॅकलिपला लवकर खाली आणलं आणि फक्त ढकललाय. पुश करो खुश रो, कबरला ढकललाय, सिंगल प्राप्त केली आणि या सिंगल बरोबर ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे कुमार 11 तुर्बे टीम बिनगडी बाद 8. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये पहिले सुरुवातीचे 4 बॉल अगदी विकीनं अप्रतिम टाकले होते, धावा खर्च केली होती फक्त एक, त्यानंतर षटकार मारला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती सिंगल, म्हणजे 8 रन आलेत. आता ओव्हर नंबर 2 मध्ये विशाल शाह षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला नमित पाटील, पहिलाच बॉल, चांगला फटका डीप मध्ये, फ्लॅट बॅटेड स्ट्रोक, लॉंग ऑफ क्लिअर करतोय नमित पाटीलच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार षटकार येतोय आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या धावपलकावरती लागली 14. फ्लॅट बॅटेड स्ट्रोक, पंचिंग चांगला करतो नमित पाटील, खास करून पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये याची बॅटिंग पाहणं म्हणजेच एक पर्वणी असते. बॅकफुटला जात असताना हुक करायचा होता, परंतु अंगावरती स्पर्श झाला बॉल, त्यामुळे धाव आली नाहीये. डॉट बॉल, या पहिल्या बॉलच्या तुलनेनं या बॉलला गती काढली होती, कमी गती केली होती आणि त्यामुळेच नमित पाटीलला पुन्हा एकदा बीट केलंय. डॉट बॉलचे होते सांगता. आतापर्यंत 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये बघूया नमित पाटील या षटकाला कसा रिॲक्ट होईल. इंटेन पोझिशन आपल्याला बघावी लागेल नमित पाटीलची.
पहिले 2 बॉल पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय विशाल शहानं. कारण पहिल्या बॉलच्या तुलनेनं या बॉलला गती काढली होती, गती कमी केली होती, त्यामुळे बीट केलाय विशाल शहानं नमित पाटीलला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती तिसरा बॉल. ओहो, चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, अप्रतिम चेंडू, बॅक ऑफ लाईन, गुड लाईन स्पॉटवरती पडल्यानंतर हा बॉल बाउन्स झाला नाहीये, खाली राहून गेला. अगदी सबमरीन डिलिव्हरी, अगदी पाणबुड्यासारखी खाली होऊन गेली विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, 2 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी, गती कमी, गतीमध्ये परिवर्तन, फिंगर्स रोल्स केले होते, इनस्विंगचा वापर. पप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये आला, आपल्या स्क्रीनवरती पहा दाखवला जाते याचा ॲक्शन रिप्ले. पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आला, बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, परंतु प्रयत्न फसला नमित पाटीलचा. पुन्हा एकदा डॉट बॉल. ओहो, इथे पुन्हा एकदा बॅक ऑफ लेन, ऑफसाइड ऑफ स्टंप, शपलून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट केलाय. चांगली गोलंदाजी विशाल शहाकडून, कारण पहिल्या बॉलवरती षटकार मारल्यानंतर अगदी जखडून ठेवले मी म्हणेन विशाल शहानं. त्यानंतर जे 4ही चेंडू टाकले होते ते 4ही चेंडूमध्ये मिश्रण होतं, 4ही चेंडू निर्धाव टाकलेत. अप्रतिम गोलंदाजी विशाल शहाकडून. यावेळेस पाक स्लोवर बन, ओव्हर पिच बॉल, धाव घेतली नाही आहे, कारण भूषण पाटील कुठल्याही तयारीमध्ये नव्हतात. त्याला माहिती आहे शेवटचा बॉल आहे, नेक्स्ट ओव्हरमध्ये मला स्ट्राईकवरती जायचं आहे, त्यामुळे सिंगलला त्यानं महत्त्व दिलं नाही आहे. आणि अशा पद्धतीनं डॉटबॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आले 8, परंतु या ओव्हरमध्ये विशाल शहानं फक्त षटकार खाला, त्यानंतर मात्र 5 चेंडू सातत्यानं त्यानं निर्धाव टाकलेले आहेत. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 14. 4 ओव्हरची ही मॅच. किरण स्मृती घनसोली विरुद्ध कुमार 11 तुर्बे या 2 टीमच्या दरम्यान हा तगडा घमासान. पावसाळी रबर बॉल स्पर्धा तुम्ही पाहताय. मंगल स्मृती चषक 2024 पर्व 3. आणि या 3ऱ्या पर्वातला हा फायनल डे, सुपर संडे तुम्ही पाहताय. या स्पर्धेतला शेवटचा दिवस. विशाल शरद कोंडलकर आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल रबुंद विकेटने ऑफसाइड ऑफ स्टंप सोडून दिलाय, लिव्ह केला बॉलला, आणि त्यामुळे पंच इथे दत्ता मेहर यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये, कारण आत्तापर्यंत एक्स्ट्रा आली नव्हती, ही एक्स्ट्रा पहिल्यांदा झालेली आहे, तीही शरद कोंडलकर या गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 15. ओहो, इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर पहा विशाल शान तशी गोलंदाजी केली, तशीच गोलंदाजी आता शरद कोंडलकर करतोय. भूषण पाटील बीट झाल्यानंतर तो ड्रिल करतोय की बॉल अगदी खाली राहून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर डॉट बॉल. ओहो, इथे ओव्हर पिच बॉल आणि त्याला उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक लांब लचक दर्जेदार षटकार भूषण पाटीलच्या बॅटमधून येतोय. षटकार
4 धाबा पळून काढलेले आहेत भूषण पाटील आणि नमित पाटीलना. त्या 4 धाबा मिळतील भूषण पाटीलला आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 25 धाबा 25. 25 धाबा झालेले आहेत. बिनगडीबाद अजूनही विकेट आली नाही आहे, परंतु इकॉनॉमिकल चांगला आहे किरण स्फूर्ती घनसोली या टीमचं, कारण तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. बॅकफुटला जात असताना खूप चांगला स्क्वेअर कट, गॅप आहे, क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भूषण पाटीलच्या बॅट मधून आणखीन एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती आता धावा यायला लागलेल्या आहेत. गिअर शिफ्ट केलाय भूषण पाटीलनं. तुम्ही जास्त वेळ भूषण पाटीलला शांत ठेवू शकत नाही. 5 बॉल मध्ये 15 या आकड्यावरती खेळतोय भूषण पाटील. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्हचा फटका, फक्त सिंगल मिळेल कारण डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे, प्रोटेक्शन आहे तिथे. आणि या सिंगलनं टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती आहे 30. 2.5 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 30. शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि हा बॉल खेळण्यासाठी आता स्ट्रायकिंगला नमित पाटील, जो 11 बॉल मध्ये त्याच्या बॅटमधून 13 धाबा आलेल्या आहेत. ओहो, इथे पहा स्कूप करायचा होता, परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंच दत्ता मेहर यांचा इशारा होते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 31 म्हणजे 31. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. या ओव्हरमध्ये जर विचार केला तर शरद कोंडालकरनं 2 चेंडू वाईट टाकलेत, म्हणजे 2 अतिरिक्त चेंडू टाकलेले आहेत. ओहो, चांगला सॉफ्टेड लापटेड फटका नमित पाटीलच्या बॅटमधून, बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार नमित पाटीलच्या बॅटमधून. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन, परंतु या ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. शरद कोंडालकरच्या ओव्हरमध्ये 23, म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती विदाउट लॉस. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये अजूनही 20 धावा आल्या, 15 ते 20 धावा, तर एक सफिशियंट स्कोर, एक फायटिंग स्कोर तयार होईल कुमारी लिबन तुर्बे या टीमसाठी. आणि तसंच प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतील, कारण अजूनही एकही विकेट गमावलेला नाही आहे. पहिल्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी बिल्ड केली जाते 37 रनची, त्याच्यामध्ये 9 डॉट बॉल अशी माहिती आम्हाला आमचे स्कोरर कुशल मडवी सांगतायत. म्हणजे 9 डॉट बॉल, 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 म्हणजे 9 बॉल मध्ये 37 काढलेले आहेत. हे जर पहिलं झालं असतं तर स्कोर कुठल्या लेवलला गेला असता. किशोर शेवटचा षटक स्विंग केलाय, अगदी सॉफ्टेड हँडेड बॅकफुटला जात असताना स्क्वेअर लेगला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, बॉल सीमारेषा पलीकडे भूषण पाटीलच्या बॅटमधून येतोय हा षटकार. भरपूर शॉट ऑफ लेंथ बॉल होता, अखूट टप्प्याचा बॉल, बॅकफुटला जाऊन मात्र हा केला फटका. षटकाराने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 43. पुन्हा शॉट बॉल, पुन्हा तसाच फेकून दिलाय, फ्लॅट बॅटेड स्ट्रोक. जशी पहिल्या फटक्याची कार्बन कॉपीज जणू काही असा फटका खेळला भूषण पाटीलनं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटका ठोकलाय त्या झोन मध्ये. आणि या षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 49 या आकड्यावरती 49. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. काउंटर अटॅक आता सुरू केलाय भूषण पाटीलनं किशोर वरती.
पहिले सुरुवातीचे 2 बॉल अगदी आखूड टप्प्याचे शॉट ऑफ प्लेन रूम दिला भूषणला, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र धाबांचा पाऊस. टीमची धावसंख्या 49. भूषण पाटील खेळतोय 8 बॉलमध्ये 28 या आकड्यावरती. पुन्हा शॉर्ट बॉल. या बॉलची ती प्रतीक्षा आहे. हा बॉल भूषण पाटीलला चांगलाच आवडतो आणि यावेळी बॉलवरती बॅकफुटला जात असताना मिड विकेटला उडवलाय बॉल. बॉल सीमारेषा पलीकडे. चेंडू द्या. लागोपाठचा तिसरा षटकार. एक्झिक्युटिव्ह 4-6 4 इन रो ऑन भूषण पाटील. का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 10 बॉलमध्ये 40 म्हणजेच काय तर 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. हल्ल कल्लोल माजवला भूषण पाटीलनं. पुन्हा बॅक टू बॅक लागोपाठचा 5वा षटकार, तोही किशोरच्या अगेन्स्ट. भूषण पाटील इज ऑन फायर नाव. चेंडू द्या. 5 बॉलमध्ये 5 षटकार असा कारनामा पूर्वी मित्रांनो याच खेळाडूनं भूषण पाटीलने केलेला आहे. 2 वेळा मला तर वाटतंय. बघूया त्या कारनामाची पुनरावृत्ती करेल का. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या 6-7 67 या आकड्यावरती आणि भूषण पाटील 46 या आकड्यावरती खेळतोय. ओहो यावेळेस ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनला 1 रन कंप्लीट झाली. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत आणि 2 रन ओव्हरची झाली समाप्ती. पहिला डाव इथे संपला आणि पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या कुमार 11 तुर्बे या टीमनं. 69 आणि 70 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे किरण स्फूर्ती घनसोली या टीमच्या समोर. मित्रांनो पहिला डाव तर संपले आहे, परंतु भूषण पाटीलची जर बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भूषण पाटीलसाठी. व्हॉट अ बॅटिंग. 12 बॉल मध्ये 48 धावांची एक नाबाद इनिंग या मॅच मध्ये खेळलेली आहे. व्हॉट अ बॅटिंग. 12 बॉल मध्ये 48 आपल्या स्क्रीन वरती दाखवला जातोय. 70 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या फक्त 14. त्यानंतर 2 ओव्हर मध्ये शेवटच्या धावा जर किती काढल्या तर आपण पहा आता. बॅटिंग 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली भूषण पाटीलनं. 6 षटकार 1 चौकार 12 बॉल आणि 48 धावा. 2 ओव्हर मध्ये 14 सुरुवातीच्या, परंतु त्यानंतरच्या 2 ओव्हर मध्ये 56 धावा ठोकल्या नाही तर कुठल्या एवढं मी म्हणेन. 70 धावांचं लक्ष आहे. जशी मैदानामध्ये किरण स्फूर्ती घनसोली टीम उतरेल तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत.
मध्ये कुमार 11 तुर्बे का अक्षरशः बरसला. पहिले सुरुवातीचे 2 ओव्हर अगदी पहिल्याच गिअरमध्ये भूषण पाटीलची गाडी होती. त्यानंतर जशी तिसऱ्या षटकाला सुरुवात केली तर भूषण पाटीलनं दुसरा आणि तिसरं गिअर तो विसरून गेला, चौथा गिअर टाकला. आणि पहा 10 बॉलमध्ये 48 धावा त्यानं ठोकल्या या मॅचमध्ये. आणि या 70 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे. किरण स्मृती घनसोली या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय. विशाल शाह आणि त्याच्या जोडीला आलाय राहुल शेट्टी. आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी एक टेनिस बॉल क्रिकेटचा एक चांगला गोलंदाज, अप्रतिम गोलंदाज, ज्याला विकेट टेकर गोलंदाज म्हटलं जातं, तुर्बे गावामध्ये हेमंत पाटील आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये. विशाल शाहसाठी पहिला बॉल टाकण्यासाठी तयार ओव्हर द विकेट. या स्पर्धेमध्ये एक प्रेक्षणीय मॅच ठेवण्यात आलेली आहे 40+ची, परंतु ती मॅच अजूनही 2 मॅच या संपल्या त्यानंतर मात्र ती मॅच खेळवली जाईल याची कृपया 40+च्या सर्व सदस्यांनी नोंद घ्यायची आहे. एक एक्झिबिशन सामना आहे, प्रेक्षणीय सामना. आणि त्या 40+ मध्ये आमचे मित्र दीपक बालाराम पाटील खेळते, त्यांची संपूर्ण टीम खेळणार आहे. नेरूल विभागातून सुद्धा काही खेळाडू खेळणार आहेत. परंतु ती मॅच या 2 मॅचेस नंतर मात्र खेळवली जाईल. पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती बीट करून गेलाय, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल शॉर्ट बॉल, हुक केला बॉलला, क्षेत्ररक्षक खुला आहे, तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, डीप फाईन लेगला बॉल स्टॉप झालाय कारण पाणी साठलेलं आहे. त्यामुळे फक्त 2च धावा मिळतील विशाल शहाला. विशाल ऑफ द मार्क्स, 2 रन आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्येचा श्री गणेशा केला आणि टीमच्या धावसंख्येला सुरुवात होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती लागली गेली 2. ओहो शॉर्ट बॉल आणि त्याला चांगला फिरवलाय बॉलला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉलला उडवला विशाल शाहनं, बॉल सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर विशाल शाहच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत षटकार. बघा जो 40+चा जो प्रेक्षणीय सामना आहे तो सामना आम्ही आणखीन 2 मॅच या कव्हर झाल्यानंतर तो खेळवणार आहोत याची कृपया सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 40+च्या यावेळेस बाप पुढे घेतला हा बॉल, ओव्हर पिच बॉल, ऑफ ड्राईव्ह ते केला, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फिल्डिंग चांगली होते. नमित पाटील आहे तिथे, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती रन झाल्यात 9. विघ्नेश मडबे आहेत आमचे स्कोररची भूमिका, जे नेरूलचे आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. पुलर लेनचा बॉल इथे फटका फसलाय मी म्हणेन फलंदाज राहुल शेट्टीचा आणि बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय आणि 40+ प्रेक्षणीय जो सामना आहे त्या टीमचे मात्र कॅप्टन श्रीकांत पाटील इथं उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज मजा येईल या प्रेक्षणीय मॅच मध्ये. चांगले चांगले खेळाडू आपल्याला खेळताना दिसतील. एक काल क्रिकेटचा त्यांना गाजवलेला आहे. कोक्षेत टीमचे जे कॅप्टन आहेत 40+चे श्रीकांत पाटील हेही आपल्याला खेळताना दिसतील. दीपक बालाराम पाटील सुद्धा आपल्याला खेळताना दिसतील आणि सूरज दादानं सुद्धा वादा केला, परंतु काही कारणास्तव सूरज दादा इथं उपस्थित नाही आहे, त्यामुळे ते या प्रेक्षणीय मॅचमध्ये खेळणार नाही आहेत अशी माहिती आम्हाला दीपक बालाराम पाटील यांच्याकडून मिळाली. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 11 धावा आलेल्या आहेत कारण धावगती आहे या मॅचमध्ये 17.50. आता धावगती वाढेल कारण 3 षटकं बाकी आहेत आणि 3 षटकामध्ये म्हणजे 18 बॉलमध्ये अजूनही धावांची गरज आहे, ती म्हणजे 59.
18 बॉल 59 धाबांची आवश्यकता, कारण 70 धाबांचं एक भलं मोठं डोंगर उभं केलंय, सेट केलंय या मॅच मध्ये किरण स्मृती घनसोली या टीमच्या समोर. पहिल्या षटकाचा खेळ संपला, टीमची धावसंख्या बिनगडी बाद 11. आता ओव्हर नंबर 2 मध्ये नमित पाटील आलाय, दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. पहिलाच बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला, क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका, क्रिकेटचा आविष्कार, टेनिस बॉल क्रिकेटचा आविष्कार दाखवलाय. विशाल शाहच्या बॅट मधून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय, षटकार. थँक्यू. आणि या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या आहे 17. ओ क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, ऑफस्टिक वाकवली. मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर विशाल शहाची नमित पाटीलनं काठी काढली, चांगलीच काठी काढली. क्लीन बोल्ड, पहिला धक्का दिलाय नमित पाटीलनं किरण स्मृती घनसोली टीमला. विशाल शाह बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद कोंडालकर. टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामांकित खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू, ज्याची ऑलराऊंडर या खेळाडूमध्ये गणना केली जाते. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. शरद कोंडालकर पहिली विकेट 17 वरती गमावलेली आहे. अखेर ब्रेक थ्रू दिला नमित पाटीलनं, कारण पहिल्या बॉलवरती षटका ठोकल्यानंतर कमबॅक केलाय. जशास तसं उत्तर, टीट फॉर टॅट. इथे पहा, आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न, पायावरती टाकला बॉल, इथे रन आली नाहीये. शॉट फाईन लेगला, चांगली फिल्डिंग होते, रन घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. डॉट बॉल, डॉट बॉलचा पर्सेंटेज जर वाढला तर मात्र हे लक्ष मोठं होईल, कठीण होईल, कारण 70 धावा करायच्या आहेत. टीमची धावसंख्या 17. अकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन हुक केला बॉलला डीप मध्ये, बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग लेगला चेस करतोय, चांगली फिल्डिंग तिथे. फक्त एकच धाव मिळेल शरद कोंडालकरला, आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 8 रन. ओहो, कमी गतीने टाकलाय, गती काढली या बॉलवरती आणि फसवलंय, मी म्हणेन बीट केलंय राहुल शेट्टीला. पडल्यानंतर इन स्विंगर, आतमध्ये येणारा बॉल सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, क्लोज कीपिंग करतोय भूषण पाटील ईस्टर्नच्या पाठीमागे. ओहो, चांगला फटका, चांगलं टायमिंग आहे आणि बॉल चाललाय राहुल कांबळे आहे, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे, एक्स्ट्रा कव्हरला, बॉल सीमा पार, षटकार राहुल शेट्टीच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये धावा टोटल आलेल्या आहेत 13. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 24, म्हणजे आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये अजूनही रन करायचे आहेत विजयासाठी. 46 धावा, 12 बॉल 46 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 23 धावा पाहिजे. टार्गेट आहे या मॅच मध्ये 70 धावांचं. मॅच ऑन आहे जोपर्यंत राहुल शेट्टी आहे, शरद आहे, कारण शरदकडे खूप ॲबिलिटी चांगली आहे, कुठूनही सामना झुकवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
पहिलाच बॉल ऑन दी अप खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये झेल टिपला राहुल कांबलेनं, फलंदाज बाद. शरद कोंडालकर बॅक टू पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का लागतोय किरण स्मृती घनसोली संघाला. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 24. नमित पाटीलनं ही विकेट काढलेली. नमित पाटील माफ करा नाही आहेत, 2 षटकं संपलेत. बघा पहिल्याच बॉल वरती विकेट काढली. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेश म्हात्रे. हा सुद्धा एक चांगला ऑलराऊंडर आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा. हेमंत ओव्हर नंबर 3 मध्ये आता राकेशनं पहिल्याच बॉल वरती विकेट काढलेली आहे. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता. अशा कंडिशन मध्ये आता नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती उमेश म्हात्रे. पहिलाच बॉल पायावरती टाकलाय, विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. बॅट लेग बायचा इशारा येतोय पंचदत्ता मेहर कडून. आणि या अतिरिक्त स्वरूपानं आता संघाची धावसंख्या आहे स्कोर वरती 25 धावा. म्हणजे आता 10 बॉल मध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. लक्ष आता दूर चाललाय, परंतु राहुल शेट्टी आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील. जर राहुल शेट्टीची बॅट या मॅच मध्ये बोलले तर मॅच मध्ये कमबॅक होईल आणि तसंच प्रयत्न होईल या मॅच मध्ये. सहसा हार मानणारा खेळाडू नाहीये. यावेळेस पहा पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय, त्यामुळे पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे 26 या आकड्यावरती. 70 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. सेव्हन्टी टू विन. यावेळेस पहा चांगला यॉर्कर गोलंदाज राकेशचा ऑन रे केलाय. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच मिळेल राहुल शेट्टीला. अजून राहुल शेट्टीने हात खोलायला सुरुवात केली नाहीये, कारण 5 बॉलमध्ये राहुलच्या बॅटमधून आतापर्यंत 9 धावा आलेल्या आहेत. आणि टीमची धावसंख्या 2.3 ओव्हरमध्ये 27ला 2 अशी परिस्थिती आहे सध्या बॅटिंग करणाऱ्या किरण स्मृती घनसोली टीमची. आकुट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, बॅटची आतली कडा घेतली, अलोंग द कार्पेट मिड विकेटला चाललाय, फक्त सिंगल मिळेल उमेश म्हात्रेला. सिंगल ऑफ द मार्क, सिंगलनं आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या पोहोचवली 28 आकड्यावरती. या ओव्हरचे 4 बॉल संपलेत. चांगली गोलंदाजी केलेली आहे राकेशनं. 3 धावा इथे खर्च केलेल्या आहेत. हो क्लीन बॉल, खाटी काढली. फडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहून गेलाय आणि ऑफस्टिक पुन्हा वाकवलेली आहे तीही राहुल शेट्टीची. यू मिस आय विल हिट. फलंदाज बाद राहुल शेट्टी. पाचव्या बॉल वरती पुन्हा एकदा विकेट प्राप्त केलेली आहे राकेशनं. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 5 बॉल पिचिंग केलेली आहे त्यांनी. 5 बॉल मध्ये 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट त्यानं प्राप्त केलेले आहेत. चांगली गोलंदाजी. राकेशची शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश. टीमची धावसंख्या 28. 70 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. चला इथे रन घेतली नाहीये म्हणजे डॉट बॉल.
या ओव्हरमध्ये राकेशनं चांगलीच गोलंदाजी केलेली आहे. 3 धावा खर्च केल्या आहेत आणि 3 धावामध्ये 2 विकेट त्यानं प्राप्त केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 28ला 3 विकेटचं नुकसान म्हणजे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. चला घाई करा प्लीज. आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जाते 6 बॉल शिल्लक आणि 6 बॉलमध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये किरण स्फूर्ती घनसोली या टीमला. आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल कांबळे. पहिलाच बॉल अगदी चांगला यॉर्कर खोलात टाकला होता. ड्राईव्ह तर झालाय, सिंगल मात्र कंप्लीट झाली उमेश म्हात्रेच्या बॅटमधून. आता सिंगल डबलनं काम चालणार नाही आहे, षटकार मारून सुद्धा काम चालणार नाही कारण लक्ष आता मोठं झालंय. 6 बॉलमध्ये 42 करायचे होते, आता 5 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. चला इथे सुद्धा सिंगल येईल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता धावफलकावरती आहे 30. म्हणजे इथून 4 बॉलमध्ये 40 धावा पाहिजे. पहिले सुरुवातीच्या पहिल्या डावामध्ये जर विचार केला तर पहिल्या डावामध्ये सुरुवात चांगली केली होती किरण स्फूर्ती या टीमनं. 2 षटकामध्ये फक्त 14 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मात्र भूषण पाटीलनं हल्लकल्लोल केला मैदानामध्ये आणि 48 धावांचे एक नाबाद खेळी करून एक मोठा टार्गेट सेट केलाय 70 धावांचं. आता 3 बॉल 40 करायचे आहेत. चला नवसाती दिवा टीम आपण टॉससाठी यायचा लगेच. नवसाती दिवा या टीमचा कॅप्टन. आपण टॉससाठी लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि ते बॉल तर लॉंग स्टॉप रिजनमध्ये ट्रॅव्हल होतोय. अडलाय बॉल. तीन बॉल 39 धावांची गरज. चांगलाच बॉल, चांगली गोलंदाजी राहुल कांबळे यांची. आणखीन एक डॉट बॉल म्हणजे 2 बॉल 39 धावा. म्हणजे मोठ्या फरकानं आता विजय मिळवण्याच्या तयारीमध्ये आहे कुमार 11 तोरबे टीम. कारण 2 बॉल आणि 39 धावा. आणखीन एक डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, चांगला कटरचा वापर करतोय कारण पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये येतोय बॉल राहुल कांबळेचा. थोडीशी फ्लॅट देतोय. 1 बॉल 39. ओहो चांगला यॉर्कर, क्लीन बोल्ड. अजूनही विकेट प्राप्त केलेली आहे राहुल कांबळेनं. अशा पद्धतीनं धक्के दिले 4 आणि इथे 38 धावानं हा सामना इथे जिंकलेला आहे कुमार 11 तुर्बे या टीमनं. 38 धावांना हा सामना जिंकला मोठ्या फरकानं कुमार 11 तुर्बे या टीमचं अभिनंदन. वेल प्लेट आणि हार्ड लक बॅड लक मी म्हणेन किरण स्फूर्ती घनसोली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. नवसाती दिवा आणि कुमार 11 तुर्बे या 2 टीमच्या दरम्यान एक बिग फाईट आपल्या समोर आम्ही घेऊन येणार आहोत. आणि या मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. कुमार 11 तुर्बे